सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिकवर काही MCQ बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. सर्वांना आपल्या परीक्षेची डेट माहिती झाली असेल, तर आपण प्रत्येक टॉपिकवर काही प्रश्न घेऊन येणार आहोत, जे की येणारे जे परीक्षा असेल त्यात संपूर्ण टेक्निकल या सब्जेक्टचा अभ्यास पूर्ण होईल. चला तर पहिला प्रश्न क्रमांक 1. द बिडिंग ऑन केबल कन्सिस्ट ऑफ. एक केबलवर बिडिंग यांचा समावेश आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, एनी ऑफ द अबव, वरीलपैकी कोणतेही, म्हणजेच हेसेन क्लॉथ आणि ज्यूट. प्रश्न क्रमांक 2. रेजिस्टन्स ऑफ मटेरियल ऑलवेज डिक्रीज इफ. जर सामग्रीचा प्रतिकार नेहमी कमी होतो, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन अवेलेबल बिकम मोअर. उपलब्ध मुक्त इलेक्ट्रॉनची संख्या काय होईल? अधिक होईल. प्रश्न क्रमांक 3. द रेटिंग ऑफ फ्यूज वायर इज ऑलवेज एक्सप्रेस इन. फ्यूज वायरची रेटिंग नेहमी मध्ये व्यक्त केले जाते. तर फ्यूज वायरची या ठिकाणी रेटिंग म्हणजेच कुठल्याद्वारे एक्सप्रेस केल्या जाते हे प्रश्न विचारला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, एम्पियर. प्रश्न क्रमांक 4. द मिनिमम चार्ज ऑन अन आयन इज. आयन वरील किमान चार्ज आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इक्वल टू द चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. प्रश्न क्रमांक 5. द करंट वेलॉसिटी थ्रू अ कॉपर कंडक्टर इज. कॉपर कंडक्टरद्वारे करंट वेलॉसिटी आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ऑफ अन ऑर्डर ऑफ फ्यू मायक्रॉन मीटर पर सेकंड. प्रश्न क्रमांक 6. फॉर विच फॉलोइंग एम्पियर सेकंड कुड बी अ युनिट. खालीलपैकी कोणत्यासाठी एम्पियर सेकंड हे एकक असू शकते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चार्ज. प्रश्न क्रमांक 7. अन इन्स्ट्रुमेंट विच डिटेक्ट इलेक्ट्रिक करंट इज नोन ॲज. विद्युत प्रवाह ओळखणारे साधन असे म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे गॅल्व्हनोमीटर. प्रश्न क्रमांक 8. अ 40 वॅट बल्ब is connected in a series with a room heater. If now 40 watt bulb is replaced by 100 watt bulb, the heater output will. 40 वॅटचा बल्ब रूम हीटरसह मालिकेत जोडलेला आहे, म्हणजेच सिरीजमध्ये जोडलेला आहे. जर आता 40 वॅटचा बल्ब 100 वॅटच्या बल्बने बदलला तर हीटर आउटपुट होईल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इन्क्रीज. प्रश्न क्रमांक 9. 360 वॅट bulb are in a parallel across the 60 volt power line. If one bulb burn. 60 volt power line वर 3 60 वॅट बल्ब समांतर आहेत. एक बल्ब जळल्यास काय होईल? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, द अदर टू बल्ब विल लाईट. प्रश्न क्रमांक 10. फॉर टेस्टिंग अप्लायन्सेस द वॅटेज ऑफ टेस्ट लॅम्प शुड बी. टेस्टिंग अप्लायन्ससाठी टेस्ट लॅम्पचे वॅटेज असावे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हाय. प्रश्न क्रमांक 11. अ रिओस्टॅट डेफर फ्रॉम पोटेन्शिओमीटर इन रिस्पेक्ट दॅट इट. रिओस्टॅट हे पोटेन्शिओमीटरपेक्षा वेगळे असते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हॅज हायर वॅटेज रेटिंग. प्रश्न क्रमांक 12. द मटेरियल हॅव्हिंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मच लेस दॅन मोस्ट ऑफ द मेटल बट मच ग्रेटर दॅन दॅट ऑफ टिपिकल इन्सुलेटर.
बहुसंख्य धातूपेक्षा विद्युत चालकता कमी परंतु ठराविक इन्सुलेटरपेक्षा खूपच जास्त असलेली सामग्री आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सेमीकंडक्टर. प्रश्न क्रमांक 13. इन अ सिरीज सर्किट विथ अनइक्वल रेजिस्टन्स, असमान प्रतिकार सह सिरीज सर्किटमध्ये, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, द हायेस्ट रेजिस्टन्स हॅज हायेस्ट व्होल्टेज ड्रॉप. प्रश्न क्रमांक 14. द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर वेराइज इन्व्हर्सली ॲज, कंडक्टरचा प्रतिकार म्हणजेच रेजिस्टन्स उलटा बदलतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. प्रश्न क्रमांक 15. अ रेजिस्टन्स हॅव्हिंग अ रेटिंग 10 ओहम 10 वॅट इज लाईकली टू बी, 10 ओहम 10 वॅट हे रेटिंग असणारा प्रतिकार म्हणजेच रेजिस्टन्स ए असण्याची शक्यता आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वायर बाउंड रेजिस्टन्स, वायर बाउंड रेजिस्टर. प्रश्न क्रमांक 16. इफ द एफिशियन्सी ऑफ मशीन इज टू बी हाय, व्हॉट शुड बी लो, यंत्राची कार्यक्षमता जास्त हवी असेल तर कमी काय असावी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लॉसेस. प्रश्न क्रमांक 17. नायक्रॉम वायर इज अन अलॉय ऑफ, नायक्रॉम वायर एक मिश्र धातू आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, निकेल अँड क्रोमियम. प्रश्न क्रमांक 18. बल्ब इन अ स्ट्रीट लाईट आर ऑल कनेक्टेड इन, रस्त्यावरील दिव्यातील बल्ब सर्व जोडलेले असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पॅरलल. प्रश्न क्रमांक 19. अन इलेक्ट्रिक फिलामेंट बल्ब कॅन बी वर्क फ्रॉम, इलेक्ट्रिक फिलामेंट बल्ब पासून काम करता येते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑल ऑफ द अबव, म्हणजेच डीसी सप्लाय, एसी सप्लाय आणि बॅटरी सप्लाय. प्रश्न क्रमांक 20. विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल हॅज नियरली झिरो टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स, खालीलपैकी कोणत्या पदार्थांचा प्रतिरोधकतेचा तापमान गुणांक जवळजवळ 0 आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मॅग्नीन. प्रश्न क्रमांक 21. इंटरनॅशनल ओहम इज डिफाईन इन द टर्म्स ऑफ रेजिस्टन्स ऑफ, इंटरनॅशनल ओहमची रेजिस्टन्सच्या संदर्भात व्याख्या केली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अ कॉलम ऑफ मर्क्युरी. प्रश्न क्रमांक 22. ओहम लॉ इज नॉट अप्लिकेबल टू, ओहमचा नियम लागू होत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सेमीकंडक्टर. प्रश्न क्रमांक 23. विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी रिमेन द सेम इन ऑल पार्ट्स ऑफ सिरीज सर्किट, सिरीज सर्किटच्या सर्व भागामध्ये खालीलपैकी कोणते प्रमाण समान राहते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, करंट. प्रश्न क्रमांक 24. द इन्सुलेशन ऑन अन करंट कॅरिंग कंडक्टर इज प्रोव्हाइडेड, विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या कंडक्टरवर इन्सुलेशन प्रदान केलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बोथ ऑफ अबाव फॅक्टर, वरील दोन्हीही घटक, म्हणजेच टू प्रिव्हेंट लिकेज ऑफ करंट आणि टू प्रिव्हेंट शॉक. प्रश्न क्रमांक 25. आउट ऑफ द फॉलोइंग विच इज नॉट अ पुअर कंडक्टर, खालीलपैकी कोणता खराब कंडक्टर नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कॉपर. प्रश्न क्रमांक 26. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू बोथ फॉर सिरीज अँड पॅरलल डीसी सर्किट, खालीलपैकी कोणते विधान
सिरीज आणि पॅरलल DC सर्किट सारखे खरे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पॉवर आर ॲडेक्टिव्ह. प्रश्न क्रमांक 27, व्होल्टेज डिपेंडंट रेजिस्टर्स आर युजली मेड फ्रॉम. व्होल्टेजवर अवलंबून असलेले प्रतिरोधक सहसा बनवले जातात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सिलिकॉन कार्बाइड. आपण प्रत्येक टॉपिकवर काही प्रश्न घेणार आहोत जे की तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि परीक्षेमध्ये कधी पण पेपर सोडवत असताना इंग्लिशचे सेंटेन्स म्हणजेच इंग्लिशचा प्रश्न धरूनच तुम्हाला पेपर द्यायचा आहे, जेणेकरून जे तुमचे ऑप्शन्स असतील जेव्हा आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट होते तर काही प्रमाणात मराठीचे जे सेंटेन्स होते ट्रान्सलेट करत असताना तर त्याचा मिनिंग जो आहे तो मिळता जुळता होत नाही. तर लक्षात ठेवायचं आहे की कुठलाही प्रश्न जर आधी सोडवायचा असेल तर मराठीला पहिला प्रेफरन्स न देता इंग्लिश वाचायचा आणि इंग्लिश वाचल्यानंतर जो आपल्याला करेक्ट ऑप्शनमध्ये जर उत्तर असेल तर ते आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर ते लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 28, इन केस ऑफ डायरेक्ट करंट, थेट प्रवाहाच्या म्हणजेच डायरेक्ट करंटच्या बाबतीत या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पूर्ण प्रश्न किंवा त्या ऑप्शन तुम्हाला वाचून एक डायरेक्ट करंटच्या बाबतीतलं जे रिलेशन असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 28 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ करंट रिमेन कॉन्स्टंट. म्हणजेच विद्युत प्रवाहाची तीव्रता आणि दिशा हे काय असते, स्थिर राहते. हे डायरेक्ट करंटच्या बाबतीत आहे. प्रश्न क्रमांक 29, इलेक्ट्रिक प्रेशर इज ऑल्सो कॉल्ड. विद्युत दाब देखील म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, व्होल्टेज. प्रश्न क्रमांक 30, द हॉट रेजिस्टन्स ऑफ बल्ब फिलामेंट इज हायर दॅन इट्स कोल्ड रेजिस्टन्स बिकॉज द टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ फिलामेंट इज. बल्बच्या फिलामेंटचा गरम प्रतिकार त्याच्या थंड प्रतिकारापेक्षा जास्त असतो कारण फिलामेंटचे तापमान गुणांक असते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पॉझिटिव्ह. प्रश्न क्रमांक 31, टू लॅम्प 100 वॅट अँड 40 वॅट आर कनेक्टेड इन अ सिरीज अक्रॉस 230 वोल्ट. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट. या ठिकाणी आपल्याला 4 खाली स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि प्रश्न विचारलेला आहे 100 वॅट आणि 40 वॅटचे दोन दिवे म्हणजे दोन लाईट 230 वोल्ट मध्ये सिरीजमध्ये जोडलेले आहेत. तर खालीलपैकी विधान कुठले बरोबर आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 40 वॅट लॅम्प विल ग्लो ब्रायटर. म्हणजेच 40 वॅटचा जो दिवा असेल तो अधिक तेजस्वी त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. प्रश्न क्रमांक 32, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल हॅज नेगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. खालीलपैकी कोणत्या पदार्थांचे म्हणजेच मटेरियलमध्ये नकारात्मक तापमानासह कार्यक्षमता आहेत. प्रश्न क्रमांक 32चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कार्बन. प्रश्न क्रमांक 33, वन कमर्शियल युनिट ऑफ एनर्जी इक्वल. ऊर्जेचे एक व्यावसायिक एकक समान आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1 किलोवॅट अवर. प्रश्न क्रमांक 34, इफ द एफिशियन्सी ऑफ अ मशीन इज टू बी हाय व्हॉट शुड बी अ लो. जर यंत्राची कार्यक्षमता जास्त असेल तर काय कमी असावे. हा पुन्हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लॉसेस. प्रश्न क्रमांक 35, ओहम्स लॉ इज नॉट अप्लिकेबल टू. ओहमचा नियम लागू होत नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, व्हॅक्यूम ट्यूब. प्रश्न क्रमांक 36, अ थर्मिस्टर हॅज. थर्मिस्टर आहे. थर्मिस्टर काय आहे आपल्याला चारही ऑप्शन वाचून तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी द्यायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, निगेटिव्ह टेम्परेचर
कोएफिशिएंट. प्रश्न क्रमांक 37. व्होल्टेज डिपेंड रेजिस्टर आर यूज्ड. व्होल्टेज अवलंबून प्रतिरोधक म्हणजेच रेजिस्टर्स वापरले जातात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टू सप्लाय सर्ज. प्रश्न क्रमांक 38. द रेजिस्टन्स ऑफ ह्यूमन बॉडी इज अराउंड. मानवी शरीराची प्रतिकार शक्ती आजूबाजूला असते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1000 ओहम. प्रश्न क्रमांक 39. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू बोथ ऑफ सिरीज अँड पॅरलल डीसी सर्किट. खालीलपैकी कोणते विधान मालिका म्हणजेच सिरीज आणि पॅरलल डीसी सर्किट मधील दोन्हीसाठी खरे आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पॉवर आर ॲडॅक्टिव्ह. बघा काही प्रश्न या ठिकाणी पुन्हा रिपीट झालेले दिसत आहेत, तर स्किप करून घ्या. पण लक्षात ठेवा आपण जे घेतोय ते टॉपिकच्या नुसार प्रत्येक MCQ हे प्रिव्हियस इयर किंवा त्या टॉपिकशी रिलेटेड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करतोय. प्रश्न क्रमांक 40. द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर वेराइज इनव्हर्सली ॲज. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. प्रश्न क्रमांक 41. इन गॅसेस द फ्लो ऑफ करंट ड्यू टू. वायूमधील विद्युत प्रवाह कशामुळे होतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स. प्रश्न क्रमांक 42. कंडक्टन्स इज अ रेसिप्रोकल्स ऑफ. कंडक्टन्स हे रेसिप्रोकल्स असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रेजिस्टन्स म्हणजेच रेजिस्टन्सच्या. प्रश्न क्रमांक 43. विच टाइप ऑफ करंट इज फ्लोविंग थ्रू अ सर्किट. सर्किटमधून कोणत्या प्रकारचा विद्युत प्रवाह वाहतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इलेक्ट्रॉनिक करंट. प्रश्न क्रमांक 44. आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मटेरियल विच डेव्हलप इलेक्ट्रिक करंट इन देम व्हेन अन इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड. जेव्हा विद्युत क्षेत्र लागू केले जाते तेव्हा त्याच्यामधील विद्युत प्रवाह विकसित करणाऱ्या सामग्रीचा प्रकार ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कंडक्टर. प्रश्न क्रमांक 45. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट कंडक्टिव्ह एलिमेंट. खालीलपैकी सर्वात प्रवाह घटक कोणता. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सिल्वर. प्रश्न क्रमांक 46. आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ कंडक्टर इन विच बोथ पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह चार्ज कॅन मूव्ह. कंडक्टरचा प्रकार ओळखा ज्यामध्ये सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह दोन्ही चार्ज असतात किंवा चार्ज होऊ शकतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. प्रश्न क्रमांक 47. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग इलेक्ट्रोकेमिकल सेल. इलेक्ट्रोकेमिकल सेल बाबत खालीलपैकी योग्य विधान कोणते. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन पूर्ण वाचावं लागतील. इट्स कन्वर्ट केमिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी. बी आहे इट्स कन्वर्ट इलेक्ट्रिक एनर्जी टू केमिकल. देन सी आहे केमिकल टू थर्मल. आणि डी आहे इट डज नॉट मेंटेन फ्लो ऑफ चार्ज इन सर्किट. तर 47चे जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इट्स कन्वर्ट केमिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी. प्रश्न क्रमांक 48. विच इज द फॅक्टर दॅट इंटरनल रेजिस्टन्स डज नॉट डिपेंड ऑन. इंटरनल रेजिस्टन्स कोणत्या घटकावर अवलंबून नाही. प्रश्न क्रमांक 48 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टेम्परेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट. म्हणजेच इलेक्ट्रोलाइटच्या टेम्परेचरवर इंटरनल रेजिस्टन्स काय डिपेंड नसते. प्रश्न क्रमांक 49. विच ऑफ द फॉलोइंग डिव्हाइस
is more accurate one for measurement of EMF? EMF मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण अधिक अचूक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पोटेन्शिओमीटर. प्रश्न क्रमांक 50 आणि या पार्ट 5 मधला हा शेवटचा प्रश्न. अ करंट ऑफ 3 ampere pass through an electric circuit for 5 minutes and does work 900 joule. What is the EMF of source? या ठिकाणी आपल्याला या प्रश्नामध्ये EMF आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, जे की आपल्याला 3 एम्पियर करंट दिलेला आहे आणि टाइम टेकन म्हणजेच 5 मिनिटचा टाइम त्या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेला आहे आणि वर्क डन सुद्धा दिलेला आहे किती, तर 900 जूल. कधी पण मिनिट जर प्रश्नामध्ये दिलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आधी तुम्हाला 5 मिनिटाचं आहे त्याला आपल्याला सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. या ठिकाणी 300 सेकंड म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 5 मिनिटाला 60 ने मल्टिप्लाय करून आपल्याला 300 सेकंड तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. 60 मिनिट इंटू म्हणजे 60 सेकंड. 1 मिनिटामध्ये 60 सेकंड असतात, तर 5 मिनिटामध्ये जर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 60 त्या ठिकाणी करावं लागेल. 5 इंटू 60 300 सेकंड वर्क डन दिलेला आहे. त्यानंतर पॉवरचा आपल्याला फॉर्म्युला शॉर्टमध्ये माहिती आहे, पॉवर इक्वल्स टू वर्क डन बाय टाइम टेकन. तर आपल्याला वर्क डन प्रश्नामध्ये दिलेला आहे, या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेला आहे 900 जूल. वर्क डन दिलेला आहे 900 जूल आणि टाइम टेकन जो आहे प्रश्नामध्ये 9 आपण आताच काढून बघितला आहे सेकंडमध्ये. तर कधी पण इक्वेशनमध्ये पुटअप करत असताना सेकंडमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचं आहे. या ठिकाणी सेकंड किती आहेत, 300 सेकंड आणि याला सॉल्व केल्यानंतर काय उत्तर येते, 3 वॅट. त्यानंतर पॉवरचं आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो, पॉवर इक्वल्स टू व्होल्टेज इंटू करंट. व्होल्टेजला जर या ठिकाणी आपल्याला EMF म्हणतो. पॉवर आपण आताच फाइंड आउट केलेला आहे आणि व्होल्टेज म्हणजे EMF आपल्याला प्रश्नामध्ये फाइंड आउट करायचं आहे. बघा या ठिकाणी EMF काढायचं आहे. पॉवर तर आपण पुढच्या रिलेशननी काढून टाकलेलं आहे 3 वॅट. तर EMF काढायचं या पद्धतीने आपल्याला मांडणी करावं लागेल, पॉवर डिवायडेड बाय करंट. आणि करंट आपल्याला प्रश्नामध्ये काय गिवन दिलेला आहे, किती, 3 एम्पियर. तर लक्षात ठेवा पॉवर काढायची पद्धत वर्क डन डिवायडेड बाय टाइम टेकन म्हणजेच 3 वॅट. आणि EMF काढत असताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी रिव्हर्स करायचं आहे, पॉवर डिवायडेड बाय करंट इक्वल्स टू जे आपल्याला व्हॅल्यू आलेली आहेत म्हणजेच पॉवर 3 आणि करंट सुद्धा या ठिकाणी 3 आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे. तर हे सॉल्व करून याचं उत्तर येते 1 व्होल्ट. तर या प्रश्नामधलं जर ऑप्शन जर बघितले तर आपल्याला जो बी आहे ते काय राईट आन्सर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, 1 व्होल्ट. आज आपण टोटल 50 प्रश्न या टॉपिकवर घेतलेले आहेत. येणारे जे व्हिडिओ असतील मराठीचा सुद्धा आपण त्यामध्ये सराव करून घेऊ. आणि जास्तीत जास्त जे परीक्षा 3 फेब्रुवारीला विद्युत सहाय्यकाची परीक्षा आहेत, तर जास्तीत जास्त प्रश्न आपण टेक्निकलचे पूर्ण कवर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. आणि ज्या दिवशी आपला व्हिडिओ आला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याची जे PDF असेल हे आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर नक्की टाकू. आणि काही अडचण असल्यास तर टेलिग्राममध्ये सुद्धा जो ॲडमिन आहे त्या ॲडमिनला सुद्धा तुम्ही मेसेज करा, जेणेकरून आपले जे डाऊट्स असतील ते आपण त्या ठिकाणी क्लिअर करून घेऊ. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.